तेजज्ञान फाउंडेशनच्या रजत जयंती ध्यान महोत्सवाची घोषणा. हॅपी थॉट्स नावाने ओळखली जाणारी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापन दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. या विशेष प्रसंगी तेजज्ञान फाउंडेशन नाशिकतर्फे 24 नोव्हेंबर 2024 रोजी रविवार ठिकाण रावसाहेब थोरात हॉल, KTHM कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड, नाशिक येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सिल्वर ज्युबिली सेलिब्रेशन आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता माननीय श्री चिन्मयजी उदगीरकर, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस माननीय श्री ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे व प्रसिद्ध हृदयरोग माननीय डॉक्टर अनिरुद्धजी धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्त्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे. तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उद्दिष्टाला एक नवीन दिशा देईल. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्व आमंत्रित करते. तारीख 24 नोव्हेंबर 2024, वेळ सायंकाळी 5 ते 7. स्थळ रावसाहेब थोरात हॉल, KTHM कॉलेजजवळ, मॅरेथॉन चौक, गंगापूर रोड, नाशिक. ध्यानासाठी आग्रहाचं निमंत्रण. आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा. या निमित्तानं देशभरतीला तेजज्ञान फाउंडेशनच्या विविध केंद्रांवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे सदस्य श्री कैलास बच्छाव व श्रीमती सीमाताई कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. नमस्कार. तेजज्ञान फाउंडेशनला 25 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने 25 तास अखंड ध्यान व ध्यान मॅरेथॉन हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सांगता 24 नोव्हेंबर 2024 रोजी रविवारी रावसाहेब थोरात हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे सुपरस्टार चिन्मय उदगीरकर. दुसरे अतिथी आहे महाराष्ट्राचे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे आणि तिसरे अतिथी आहेत सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी. यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडणार आहे. तर मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपल्या जीवनामध्ये आनंदमय जीवन जगण्यासाठी आणि सुखकार करण्यासाठी आणि परमानंदाची एक वाटचाल पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमात निःशुल्क आहे ते सगळ्यांनी सहभागी व्हावे. धन्यवाद.